नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 22 ऑगस्ट भागामध्ये अधिपती चारुलताला बघतो आणि म्हणतो, आईसाहेब, अहो तुम्ही केव्हा आलात सांगायचं ना. मी तिकडेच कामं करत बसलो, लगेच आलो असतो. आणि हे काय, तुमच्या अंगावर दागिने नाही, कपाळावर ठसठशीत कुंकू नाही, काहीतरी वेगळं वाटायले, बदलल्यासारखं वाटायले. चारुलताला खूप रडायला येतं. ती त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणते, केवढा झालास रे? किती वर्षांनी बघते मी. जेव्हा बघितलं होतं तेव्हा एवढंसा होता आणि आता आम्हाला आधार देईल एवढा मोठा झाला. अधिपतीला खूप आश्चर्य वाटतं. तो तोंडाला हात लावत म्हणतो, तुम्ही वेगळ्याच बोलायल्या, तुमची भाषा बदलली, तुमचं रूप पण बदललं. हसून म्हणतो, आईसाहेब, हे काय करून ठेवलं, असं का बोलायल्या? चारस म्हणतो, अधिपती, ही अशीच बोलणार, कारण ही भुवनेश्वरी नाही आहे, ही तुझी खरी आई आहे, जन्मदात्री चारुलता. अधिपती म्हणतो, ओ तुम्ही मध्ये बोलू नका. ओ मास्तरीबाई, यासनी सांगा, नाहीतर भांडणं होतीला. परत तुम्ही आईसाहेबांनी काही बोलला ना आणि भांडण उकरून काढलं ना, मी तुम्हाला काही घरात ठेवत नसतो, हे लक्षात ठेवा. अक्षरा म्हणते, अधिपती शांत व्हा, ते काय म्हणतात ना ते ऐकून घ्या, ते बरोबर बोलतायत. अधिपती म्हणतो, काय काय बरळता, हे आईसाहेब नाही आणि कोण आहे? अक्षरा म्हणते, अधिपती, ह्या चारुलता मॅडम आहे, तुमच्या खऱ्या आई. आता अधिपती आश्चर्याने बघतो. चारुलता स्माईल करत असते. तो काय? इकडे विद्या आणि बाबा बोलत असतात. बाब म्हणतात, हे सगळं आश्चर्यच आहे. आता बघ ना, एवढ्या वर्षानंतर त्या चारुलता मॅडम घरी आल्या, हे आश्चर्यच आहे की नाही? विद्या म्हणते, ही गोष्ट तर मला पचवणंच जड चालली आहे. आता बघा ना, त्या कुठल्या कुठल्या संकटाला सामोरे गेले असतील. ते म्हणताना, ज्याला देवतारी त्याला कोण मारी. बाब म्हणतात, अगदी बरोबर आहे. आश्चर्य आहे, खरंच आश्चर्य आहे. केवढा आनंद झाला असेल चारुआस सरांना. आता दोघं बरंच काही बोलतात. बाब म्हणतात, आपली अक्षरा त्या घरात गेली असेल ना या दिवसासाठीच. चंची दुर्गीला म्हणते, अगं नको टेन्शन घेऊ, मी अधिपतीचं बोलणं ऐकलंय, तो बी फसलाय. त्याला असं वाटतं ती चारुलता तीच भुवनेश्वरी आहे. दुर्गी म्हणते, अगं आपलं बी तेच झालं होते की, आपण कुठं वेगळा विचार करत होतो. पण चंचे, ती बाई जेव्हा तोंड उचकटून बोलायला लागली ना, तेव्हा मला खात्री पटली, ही आपली ताई असूच शकत नाही. एवढी कशी शुद्ध बोलू शकते? चंची म्हणते, मम्मी, जेव्हा ती अधिपतीशी बोलल ना, त्यांच्याशी वेळ घालल ना, तेव्हा अधिपतीला पण कळल ती भुवनेश्वरी नाही. दुर्गी म्हणते, ही चारुलता मेली होती नवं, मग अशी अचानक जिवंत होऊन कशी आली? अशी शंका अधिपतीला येणार, कारण आपल्याला पण आली होती. चंची म्हणते, मम्मी, तिच्या वागण्या बोलण्यातून कळालं की ती मावशी नाही आहे. हे जेव्हा अधिपतीला कळल तेव्हा त्याचं काय होईल ग? दुर्गी म्हणते, जाऊ दे मरू दे, त्यापेक्षा आपण बाहेर जाऊन बघूया की काय चाललंय. चारस म्हणतो, अधिपती, आता तुला कळेल खरी आईची माया कशी असती, खरी आईची खरी माया. आता चारुलता नेहमीप्रमाणे भुवनेश्वरीसारखी हसते. अधिपती बघून म्हणतो, हे कसं शक्य आहे? चारस म्हणतो, आधी आम्हाला पण असंच वाटलं होतं, पण जी तुझ्यासमोर उभी आहे ना, ती तुझी खरी आई आहे, जिने तुला पोटात वाढवलं, तुला जन्माला घातलं, तुझी जन्मदात्री. चारुलता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला मोठा चमत्कार आहे, विश्वास ठेव. अधिपती म्हणतो, ओ तुम्ही गबासा बरं, तुमचं काही ऐकायचं नाही, तुम्ही बोलू पण नका. हे काय थांबत नाही बोलायचे? ओ तुम्ही सोंग घेतलं ना आईसाहेब, खरं बोला ना. मोठ्याने हसत म्हणतो, तुम्ही चेष्टा करायला ना आईसाहेब, तुम्ही चेष्टा करायला नवं, तुम्ही आमचे आईसाहेब म्हणून या की समोर. हे काय आहे? अक्षरा म्हणते, अधिपती, त्या चारुलता मॅडम आहे, खरंच विश्वास ठेवा. अधिपती म्हणतो, शक्यच नाही. चारस म्हणतो, अधिपती, ती तुझी खरी आई आहे, असं परक्यासारखं नको बघू. अधिपती म्हणतो, ओ हे आमच्या आईसाहेब आहे. तिला म्हणतो, तुम्हाला माझा राग आला का? तुम्ही चिडलात का? ओ आईसाहेब, दोन हाना, पण अशी चेष्टा करू नका. हे आईसाहेब आहे. दुर्गी म्हणते, बघा बघा, आम्हाला पण विश्वास बसत नाही. चंची म्हणते, अधिपती, पण ही मावशी नाही आहे, पाहिजे तर आजीला विचारा. अधिपती म्हणतो, ए आज्जे, तुझी लेक आली ना, हे नाटकं करू नको. तू तर आईसाहेबांना जन्म दिला, तुझी तर लेक आहे, तुला लगेच कळणार. आजी म्हणते, नाही नाही, माझ्यावर विश्वास ठेव, ती माझी लेक नाही आहे, ते चारुलता ताई आहे. अधिपती म्हणतो, ए गबस ग, आमच्या आईसाहेब आहे, हिचं पण ना काहीतरी वेगळं. काय हो आईसाहेब, एवढं काय सोंग करायल्या, एवढं काय नाटक करताय? अक्षरा म्हणते, अधिपती, माझं ऐकून घ्या. तो काय ऐकायचं? जे आमच्या आईसाहेब गायब झाल्या तेव्हाच आमच्या खऱ्या आईसाहेब घरात आल्या का? काय बी काय सांगताय?
अक्षरा म्हणते, अहो असे चमत्कार घडतात, ते जेव्हा आपल्या आयुष्यात घडतात ना तेव्हा आपला त्यांच्यावर विश्वास बसतो. तुमचं बरोबर आहे, त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, पण त्यांच्यावर उपचार केले. आता काय काय घडलं हे अक्षरा अधिपतीला सांगत असते. मी तुम्हाला सांगत होते ना, मला भुवनेश्वरी मॅडम भेटल्या, पण नंतर जेव्हा यांच्याशी बोलले ना तेव्हा मला कळालं, ह्या भुवनेश्वरी मॅडम नाही तर चारुलता मॅडम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, अशा काही गोष्टी आहे ते फक्त बाबा आणि चारुलता मॅडमला माहिती आहे, आणि त्यांनी त्या सगळ्या सांगितल्यात. त्यांच्या पहिल्या भेटीपासून तुमच्या जन्मानंतरच्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. ते अजून बरंच काही बोलते. अधिपती म्हणतो, हो बास करा हो, आता मला काहीच कळाना, खरंच काही कळाना. चारुलता म्हणते, अधिपती मी तुझी खरी आई आहे. बाळा, मी तुला जन्म दिला हेच सत्य आहे. तू असं नको स्वतःला त्रास करून घेऊ. ती त्याच्या तोंडाला हात लावते, पण अधिपती झटका देतो आणि बाजूला निघून जातो. इकडे इरा म्हणते, काय झालं? निखिल म्हणतो, काय झालं? अगं मी एवढे इंटरव्ह्यू देतो, पण मला एक साधा जॉबसुद्धा मिळत नाही आहे. तो अधिपती आहे ना, पणवती. हिरा म्हणते, अरे तुला जॉब मिळाला होता ना, तो नाही करायचा मला तो जॉब. एक तो लांब आहे आणि पगार फार कमी. एकतर लग्नानंतर खूप खर्च वाढले. ती म्हणजे तुला म्हणायचे काय, माझ्यामुळे वाढला खर्च? तो ते बाई, मी असं कुठं बोललो, पण सगळं एवढ्या घाई गडबडीत झालं की सगळं माझ्या अंगावर आलंय. मी यासाठी तयारच नव्हतो. ते म्हणतात ना, लग्नानंतर आयुष्य बदलतं, कसलं काय अजूनच वाटरं होत चाललंय. ती निखिल, तू अजिबात काळजी करू नको. अरे मला भुवनेश्वरी मॅडमनी शब्द दिलाय, आपल्याकडं लवकरच खूप पैसा येईल. निखिल म्हणतो, हो त्या झाल्यात गायब. ती अरे कधी येतीलच ना, मग बघ त्यांच्याकडून एक मोठी बॅग काढते की नाही. थांब, मी आईला विचारते, भुवनेश्वरी मॅडम आले की नाही. ती फोन करते. विद्या म्हणते, काय गं इरा, तब्येत बरी आहे ना? नाही म्हणजे तू स्वतःहून फोन केला. आता इरा ओरडायला लागते, पण निखिल तिला खुणवतो. इरा म्हणते, आई ताई कशी ग, बरी आहे ना? विद्या म्हणते, ती आता तर खरी बरी आहे, तिच्या खऱ्या सासूबाई घरी आल्यात. इरा म्हणते, आई काय बोलतेस तू, भुवनेश्वरी मॅडम ना? ती म्हणते, अगं नाही, खऱ्या सासूबाई, अधिपतींच्या खऱ्या आई, चारुलता मॅडम. आता इरा शॉक होते. निखिल म्हणतो, इरा काय झालं? चारुलता म्हणते, बाळा माझ्यापासून दूर नको जाऊ रे, मी इतकी वर्ष ह्या क्षणाची वाट बघितली, प्लीज तू आता मला दूर करू नकोस. अधिपती म्हणतो, काय आहे, मला खरंच वाटाना. ती म्हणते, अरे तू सत्य का नाकारतो? एवढी वर्ष मी आतुरतेने वाट बघत होते, मला वाटलं पण नव्हतं मी तुम्हाला भेटेल, बघेल, आणि आज मला माझी सून घरी घेऊन आली. एकदा मला आई म्हणून हाक मार रे, माझे कान आतुरलेत. अधिपती म्हणतो, हे बघा तुम्ही आम्हाला जन्म दिला, ते कर्ज आम्ही आयुष्यभर फेडू शकत नाही. पाहिजे तर आमच्या कातड्याचे जोडवे तुमच्या पायात करून घालतो, पण एक गोष्ट आम्ही तुम्हाला कवाच देऊ शकत नाही, ते म्हणजे आमच्या आईसाहेबांचं मनातलं स्थान. ती जागा आम्ही कुणालाच आणि कवाच देऊ शकत नाही. अक्षरा चारुला समजायला जातात, पण अधिपती काय ऐकत नाही. आता चारुला तर रडायला लागते आणि म्हणते, अधिपती मला हे सहन होत नाही, तू माझा एवढा रागाराग नको करू. अधिपती म्हणतो, तुम्ही जन्माला घातला असेल, पण आई म्हणून ज्या आमच्या आठवणी आहे ना, त्या सगळ्या आमच्या आईसाहेबांच्या. लहानपणापासून आमच्या आईसाहेबांनी सांभाळलं, त्या आठवणीत तुम्ही कुठंच नव्हत्या. तुम्हाला माहीत नाही, त्यांनी आमच्यावर लय माया केली. अहो पायाला कुदळ लागली होती तर वेदना त्यांना होत होत्या. हे अधिपतीचं बोलणं ऐकून आजीला खूप आनंद होतो. अधिपती म्हणतो, मनाच्या गाभाऱ्यात एकच देवी आहे, त्या म्हणजे आमच्या आईसाहेब. ते आम्ही बदलू शकत नाही. आमची खरी आई समोर आली ना तरी पण. आता अधिपती सगळं पाणी फिरतो की काय, याने चारुलताच्या चेहऱ्यावर खूप राग येतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.